नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत समाज कल्याण परीक्षा 2025 प्रथम उत्तर तालिके संदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेला आहे। बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत, कॉल येत आहेत, नेमकं कधी प्रथम उत्तर तालिका उपलब्ध होणार आहे त्या संदर्भामध्ये हे आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे। त्या अगोदर अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यामध्ये एएनएम जेएनएम बॅच आहे। ज्या जागा मनपा असेल, आरआरबी, डीएमआर, एम्स मध्ये ज्या जागा निघतात त्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तसेच टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत। याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे। 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन बॅच संदर्भात देण्यात येणार आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता जे महत्त्वाची अपडेट आलेली आहे समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत, तर बघूया आपण। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत दिनांक 20 मार्च 2025 म्हणजे कालच हे प्रसिद्धी पत्रक आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे। काय म्हणतात यामध्ये, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल ज्याला अधीक्षक महिला असेल किंवा सर्वसाधारण गृहपाल अधीक्षक, समाज कल्याण निरीक्षक कनिष्ठ, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या 5 ते 6 पदाकरिता या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती 4 मार्च ते 19 मार्च 2025 म्हणजे याच महिन्यामध्ये परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत पार पडलेली आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये। ओके, त्यानंतर पुढे दिलेला आहे, यांनी सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तराच्या अनुषंगाने उत्तर तालिका तुमची जी फर्स्ट आन्सर की आहे, रिस्पॉन्स शीट आहे, दिनांक 24 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून ते दिनांक 28 मार्च 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉग इन आयडी वरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सदर उत्तर तालिकेबाबत पुढे महत्त्वाची सूचना दिलेली आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ, कारण तुम्ही जे परीक्षा दिलेली आहे काय म्हणताय ते समोर काय कशाचा काय मेन्शन केलेलं आहे बघा। सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना किंवा आक्षेप जे असल्यास ते ऑनलाईन पद्धतीने दिनांक 24 मार्च 2025 ते 28 मार्च 2025 या कालावधीमध्ये, किती कालावधी दिलेला आहे आपल्याला, फक्त 4 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। या कालावधीमध्ये तुम्हाला नोंद देता येईल, नोंदविता येणार आहे। आक्षेपाच्या पृष्ठार्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला जे रेफरन्स आहे, कोणत्या रेफरन्स मधून तुम्ही उत्तर बरोबर दिलेलं आहे ते पण अटॅच करावं लागणार आहे। सदर सूचना किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क किती असणार आहे, प्रत्येक प्रश्नाकरिता 100 रुपये प्रति प्रश्न आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणा करणे आवश्यक आहे। म्हणजे कोणीही प्रश्न पाठवू शकणार आहे, परंतु त्याकरिता प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 100 रुपये ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे। उपरोक्त प्रमाणे दिनांक 24 मार्च ते 28 मार्च या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने आक्षेप घेणाऱ्या ज्या उमेदवार आहेत त्यांचं जे उत्तर आहे आक्षेप घेतले जातील। त्यानंतर ज्या सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, तसेच सूचना आक्षेप संदर्भात कोणाला कोणताही पत्रव्यवहार करता येणार नाही। आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेल द्वारे स्वीकारला जाणार नाही, याची समक्ष सर्व उमेदवारांनी जाहीर नोंद घ्यायची आहे। ओम प्रकाश बगोरिया सर आहेत, आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहीनिशी हे जे प्रसिद्धी पत्रक आहे समाज कल्याण परीक्षे संदर्भात जाहीर झालेला आहे, आपल्याकरिता नोटिफिकेशन आलेला आहे। तुम्ही सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे। तुम्हाला कधीपासून, संध्याकाळी 4 वाजल्यापासून किती तारखेला, 24 तारखेला तुमचं प्रथम उत्तर तालिका रिस्पॉन्स शीट तुम्हाला प्रश्न आणि उत्तर बघायला मिळणार आहेत। याची सर्व उमेदवारांनी जे परीक्षार्थी आहेत त्यांनी नोंद घ्यायची आहे। तसेच सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आहे,
अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत 272 पदाची जाहिरात प्लस सरळ सेवेची 128 पदाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, खास करून महिलांकरिता. हे पद महिलांकरिता आहे. ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे 128 पदाकरिता फॉर्म भरू शकता. तसेच ज्यांचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अंगणवाडी सेविका प्लस ज्यांचं वय 45 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना एक सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. यांच्या जागा ऑनलाईन स्वरूपामध्ये TCS कंपनी मार्फतच भरल्या जाणार आहे. याकरिता सर्व ICDS व पोषण अभियान सहित बॅच स्टार्ट झालेली आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहे ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे अकॅडमीचा 8010457760. या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे. तसेच आपल्याला चॅनलशी कनेक्ट राहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये.